हॅलो एव्हरीवन, आज मी डिटेलमध्ये आमच्या दहिसर ईस्टमध्ये जो महादेवाचं मंदिर आहे त्याची पूर्ण डिटेलमध्ये काल रात्री मी गेली होती. असंच की चला बघून यावं मंदिराला कसं सजवलेलं आहे ते बघण्यासाठी. तर खूप सुंदर असं सजवलेलं होतं मंदिराला. तर हे आमच्या घरापासून तर 5 मिनटाच्या अंतरावर आहे हे मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. तर इतकं छान डेकोरेशन करून ठेवलं होतं रात्री सगळ्यांनी. खूप सुंदर असं मंदिर सजवलं होतं. तर मी असे लाँग व्हिडिओ तर बनवत नाही आहे, पण आता सध्या थोडं बाहेर जात आहे तर बनवते. नाही तर घरच्या कामांपासून वेळच नाही भेटत की बाहेर जाऊ आणि व्हिडिओ शूट करू, आणि त्यामुळे मी नाही बनवत. हे बघा ताला लावलेला आहे. मी रात्रीच्या 11 वाजता गेले होते मंदिरामध्ये, की उद्या सकाळी तर पुष्कळ गर्दी असणार, तर आपल्याला एवढं छान प्रकारे पाहता येणार नाही. त्यामुळे रात्रीच गेली पाहायला. बघा छान माळा लावून, लाईटिंग लावून सुंदर असं पूर्ण चारी बाजूंनी देवाला असं छान मंदिराला असं सजवलेलं आहे. हे हनुमान मंदिर आहे छोटंसं तिथेच, आणि त्याला पण छान लाईटिंग वगैरे लावून गुलाबाची फुलं वगैरे टाकून छान सजवलं. आणि आमच्या मंदिराच्या समोरच पोलीस चौकी आहे. बघा मी दाखवते तुम्हाला. ही पोलीस चौकी आहे, आणि पोलीस चौकीच्या समोरच मंदिर आहे महादेवाचं. खूप सुंदर आणि खूप छान मंदिर आहे. बघा काल रात्री असं म्हणजे काही गर्दी वगैरे नव्हती आणि कोणीच नव्हतं, तर छान शांत वाटत होतं. एकदम मस्त वातावरण इतकं सुंदर दिसत होतं ना. हे पहा शिव मंदिर, आणि इथे मस्त मोठंच्या मोठं वृक्ष आहे, आणि खूप सुंदर थंड वातावरण, आणि महादेवाचं मंदिर खूप करमत होतं तिथे. अर्धा 1 तास बसलो मी आणि माझी मुलगी गेलो होतो दर्शनासाठी. तर अर्धा 1 तास बसलो तिथे. छान शूट घेतला, पूर्ण डिटेल शूट घेतला. यूट्यूबवर टाकण्यासाठी मी पहिल्यांदा हा लाँग व्हिडिओ शूट केलेला आहे. तर छान एकूण एक कोपरा मंदिराचा शूट करून आणला आहे मी. बघा इतकं प्रसन्न आणि सुंदर वाटत होतं ना तिथे. आणि या मंदिरातच आम्ही ना जेव्हा वटपौर्णिमाची पूजा असते तेव्हा आम्ही इथेच पूजा करतो. इथे मोठं असं एक वडाचं झाड आहे आतमध्ये, मंदिराच्या आतमध्येच आहे. हे बघा, हे वडाचं झाड आहे इथे. तर आम्ही इथेच वटपौर्णिमेच्या दिवशी इथे आम्ही सगळे लेडीज असं दुपारी छान येऊन इथेच पूजा करतो. आणि इथे बघा रामदेवांचं पण असं स्टॅच्यू बनवलेलं आहे. इथे छान असा ठेवलेला होता. खूप सुंदर आहे. आपण जसं बॅकड्रॉप तयार करतो ना तसं बनवलेलं आहे ते. आणि बघा हे आमचं मंदिर किती छान आहे. बघा चारी बाजूनी अशी लाईटिंग आणि माळांनी छान डेकोरेशन केलेलं होतं. मंदिर बंद होतं, त्यामुळे मी असं खिडकीमधून बघा देवाचं शूट घेतलेलं आहे महादेवांचा. असं म्हटलं कोणीच नव्हतं तिथे, म्हणून छान प्रकारे डिटेल शूट झालेलं आहे. तर बघा किती सुंदर अशी सजावट केलेली आहे. उद्या सकाळी पण जाणार आहे मी पूजेसाठी, पण तिथे खूप गर्दी असणार आहे, कारण तिथे सगळेजण म्हणजे आपल्या परीने सगळ्यांना नाश्ता वगैरे देतात. तर असं छान मंदिराचं शूट करून आणलेलं आहे मी. तर सगळ्यांनी बघा लाँग व्हिडिओ. मला लाँग व्हिडिओ बनवणं आवडत नाही मी, म्हणून शॉर्टच व्हिडिओ बनवते. पण म्हटलं चला एखादा छान लाँग व्हिडिओ बनवू, डिटेलमध्ये थोडा शूट करून आणू, त्यासाठी म्हणून मी शूट केला. आणि छान असं माझं दर्शन झालं. तुम्हाला पण चला मी महादेवांचं दर्शन करवते. बघा समोरून पण किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं बघा माळांनी छान असं. आणि आता तुम्हाला मी महादेवांचे दर्शन देते. ताला मारलेला आहे तिथे, त्यामुळे इकडे बघा ज्यांना पण दान वगैरे करायचं आहे तिथे दानपेटी पण ठेवलेली आहे. हे पहा, तुम्हाला मी इथून दर्शन देते आहे महादेवाचं. बघा किती सुंदर छान आतमध्ये पण डेकोरेशन केलेलं आहे. अतिशय सुंदर असं डेकोरेशन करून रात्रीच म्हणजे 11ला गेले होते मी, तेव्हाच हे पूर्ण छान डेकोरेशन करून मंदिर वगैरे बंद करून महाराज गेले असेल घरी, म्हणजे सकाळी उद्या लवकर येता येईल ना पूजेसाठी. बघा महादेवांचे दर्शन घ्या, किती सुंदर आहेत बघा.
तर अशा प्रकारे मी पहिल्यांदा हा लाँग व्हिडिओ शूट केला आहे आणि अपलोड केलेला आहे. तर सगळ्यांनी बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण मी जास्त तर शॉर्ट्सच बनवते. हा शायद 10 किंवा 15 मिनटाचा मी पहिल्यांदा असा लाँग व्हिडिओ बनवलेला आहे. तर सगळ्यांनी छान डिटेल आमच्या दहिसरचं मंदिर बघा. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. हर हर महादेव.